नमस्कार, मी प्रीती स्वागत करते तुमचं रुचकर कट्ट्यावर। आज आपण पाहणार आहोत गव्हाची लापशी। चला तर मग चविष्ट अशा लापशीची रेसिपी पाहण्यासाठी जाऊयात किचनमध्ये। सुरुवातीला आपण गव्हाच्या लापशीसाठी कढई गरम करून घेऊया आणि इथे मी 2 चमचे साजूक तूप घेणार आहे। जरा साजूक तूप गरम होऊ दे। आता आपण ह्याच्यात मी 1 वाटी हा लापशीचा रवा घेतलेला आहे, तो मी घालते। आता आपण छान हे व्यवस्थित असं भाजून घेऊया। ह्याला छान असा खरपूस होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तुपामध्ये। आपण हा रवा भाजतोय तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं दूध आणि पाणी जे आहे ते एक पेला आपण घेणार आहोत आणि ते आपण गरम करून घ्यायचे। 1 वाटी लापशीचा रवा घेतला आहे म्हणून 1 पेलाभर दूध घेते। त्याचबरोबर आपण 1 पेला भरून पाणी घेणार आहोत। तर ह्याला चांगली उकळी आणून घ्यायची आपल्याला। ह्याला उकळी येते तोपर्यंत आपला रवा बघूया आपण। आपला रवा छान असा फुलत आलाय। तुम्हाला जर आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स घ्यायचे। याच्यात मी काजू, बदाम, पिस्ता, मनुके घेतलेले आहेत, ते मी किसून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याच वेळेला हे तुपामध्ये थोडेसे परतून घ्यायचे रव्याबरोबर आणि आपण छान जरा असं भाजून घेऊया ह्याला पण। आपले ड्रायफ्रुट्स आणि रवा व्यवस्थित भाजून झालेले आहे आणि आपले इथे दूध आणि जे पाणी आपण मिक्स करून ठेवलेलं ते सुद्धा व्यवस्थित तापलेलं आहे। तर आता आपण ते घालूया। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। हा थोडा जाड रवा असल्यामुळे, नेहमीसारखा आपला रवा नसल्यामुळे ह्याला शिजायला थोडा वेळ लागणार आहे। जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर तुम्ही 1-2 शिट्या घेऊ शकता। आता आपण हा कढईत करतोय, सो आपण हा वाफेवर शिजवायचा आहे। एकदा तुमचं हे दूध आणि हे पाणी टाकून झालं की मग तुम्ही जरा गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आधी इथे मी गूळ किंवा साखर, तुम्ही काही जे गोड घालणार असाल त्या आधी घातलेलं नाही आहे। आधी व्यवस्थित असं सगळं शिजवून घ्यायचं आहे। अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या रेसिपीज आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा। तुम्ही बघू शकता हळूहळू ते घट्ट झालं। आता ह्याला जरा स्लो करूया आणि ह्याला झाकण मारून वाफेवर शिजवून घेऊया। जर तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तर तुम्ही कुकरमध्ये केली तरी तर बेस्ट आहे, म्हणजे 1-2 शिट्या घातल्यात की व्यवस्थित होते। त्याला आपण 10 मिनटं, 5-10 मिनटांनी पुन्हा चेक करूया। आता आपण बघून घेऊया एकदा तयार झाली आहे का। आपला रवा व्यवस्थित असा फुगला आहे आणि व्यवस्थित असं शिजला सुद्धा आहे। आता आपण ह्या स्टेजला 1 पाऊण वाटी मी गूळ घालणार आहे आणि आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण गूळ घातलेला आहे, तर आता आपण 5 मिनटं पुन्हा याला झाकून ठेवूया। आता गूळ व्यवस्थित याच्यात मुरेल आणि आपला जो लापशीचा रवा आहे तो व्यवस्थित असा सुक्का फळफळीत व्हायला पाहिजे। आपण एकदा तर बघून घेऊया।
आपली लापशी तयार झालेली आहे. बघू शकता लापशी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आता आपण ह्या वेलची पावडर टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. ही अशी थोडी ओलसरच ठेवूया, कारण जेव्हा थंड होईल ना तेव्हा ती थोडी सुकेल, मग ती अजून घट्ट होऊ शकते. आणि प्रत्येक गोडाच्या पदार्थामध्ये आपण चिमूटभर मीठ घालतो, ज्याने पदार्थाची चव जी आहे ती थोडी वाढते. आता मिक्स करून घेऊया आणि आपण गॅसची फ्लेम बंद करूया. आणि आपण लापशी जी आहे थोडी थंड होऊ दे. थंड झाल्यावर आपण सर्व करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली गव्हाची लापशी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली होती. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी पाहत राहा रुचकर कट्टा.